नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निकम किडनी केअर सेंटरमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण किडनी विकार व आहार याबाबत सविस्तर चर्चा डॉक्टर सचिन निकम सर यांच्याशी आपण करणार आहोत। नमस्कार। निरोगी आयुष्यासाठी व्यायामासोबत योग्य तो आहार घेणे गरजेचे असते। योग्य तो आहार घेतल्यामुळे आपले आरोग्य हे निरोगी राहू शकते। त्याच पद्धतीने चुकीच्या आहारामुळे देखील आपल्या शरीरामध्ये काही त्रास उद्भवू शकतात। किडनीच्या बाबतीत देखील तसे असते। किडनी पेशंटने जर योग्य तो आहार घेतला नाही तर त्याच्या किडनी विकाराचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता असू शकते। आज किडनी विकाराचे मुख्य कारण हे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे आहे। या दोघेही कारणांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योग्य तो आहार घेणे गरजेचे असते। किडनी विकार असलेल्या व्यक्तींनी कुठल्या आहाराचे सेवन करावे व कुठल्या आहाराचे सेवन करू नये आपण या बाबतीत आज सविस्तर चर्चा करूयात। किडनी विकारामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण हे वाढते, पोटॅशियमचे प्रमाण वाढते, कॅल्शियमचे प्रमाण हे कमी होते व फॉस्फरसचे प्रमाण वाढते। तसेच किडनी विकारांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील कमी होत जाते। याकरिता योग्य तो आहार घेतल्यास किडनी विकार असलेल्या व्यक्तीला किडनी फेल्युअरपासून आपण वाचवू शकतो। क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे CKD असणाऱ्या व्यक्तीने योग्य ते मेडिसिन सोबत योग्य ते आहार घेणे देखील जरुरीचे असते। CKD असणाऱ्या म्हणजेच क्रोनिक किडनी डिसीज असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आहाराचे नियंत्रण अगदी कटाक्षाने पाळणे व किडनी विकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य तो आहार घेणे हे गरजेचे असते। असे केल्याने त्याच्या किडनी विकाराची तीव्रता कमी होऊन किडनी फेल्युअरपासून आपण त्याला दूर ठेवू शकतो। किडनी विकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने, फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याने, कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचेवरती खाज येणे तसेच हाडांमध्ये ठिसूळता येणे याचे प्रमाण वाढते व या कारणांमुळे त्या पेशंटला काही लक्षणे आढळतात। डॉक्टर आम्हाला सांगा, प्रत्येक किडनी पेशंटमध्ये आहार हा सारखाच असतो का? हा अत्यंत योग्य प्रश्न आहे। प्रत्येक किडनी पेशंटमध्ये आहार हा सारखा नसतो। त्या व्यक्तीच्या आजाराची तीव्रता, त्या व्यक्तीच्या आजाराचे प्रमाण बघून तसेच त्या व्यक्तीच्या रक्तातील काही घटक जसे की हिमोग्लोबिनचे घटक, युरिक ॲसिडचे प्रमाण, कॅल्शियमचे प्रमाण, फॉस्फरसचे प्रमाण हे बघून प्रत्येक किडनी विकार असणाऱ्या पेशंटचा आहार हा किडनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेणे गरजेचे असते। तसेच प्रत्येक किडनी पेशंटमध्ये पाण्याचे प्रमाण देखील हे किडनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवणे गरजेचे असते। काही पेशंटला 1 लिटरपेक्षा कमी पाण्याची गरज लागते, काही किडनी पेशंटला 2 लिटर पाण्याची गरज लागते, काही पेशंटला 3 लिटर पाण्याची गरज लागते। तर हे प्रमाण ठरवणे गरजेचे असते। प्रत्येक किडनी पेशंटमध्ये सारखाच आहार किंवा सारखेच पाण्याचे प्रमाण हे ठेवू शकत नाही, तर ते त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या रक्तातील घटकांनुसार हे किडनी तज्ज्ञ ठरवतात। सर, CKD हा आजार वाढू नये यासाठी आहारात कुठल्या गोष्टी टाळाव्यात? CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज। हा आजार वाढू नये याकरिता पेशंटने आपल्या आहारामध्ये मांसाहार, दूध, मीठ या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे जरुरीचे असते। या गोष्टींच्या प्रमाणामुळे शरीरातील क्रिएटिनचे प्रमाण व युरियाचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता असते व यामुळे क्रोनिक किडनी डिसीज आजार हा वाढू शकतो। तसेच क्रोनिक किडनी डिसीज असणाऱ्या पेशंटने आपल्या आहारामध्ये संत्री, मोसंबी, नारळ पाणी, केळी हे हाय पोटॅशियम असणारे पदार्थ टाळणे गरजेचे असते। किडनी पेशंटमध्ये पोटॅशियम वाढणे हे जीवाला धोकादायक ठरू शकते व याकरिता अशा व्यक्तींनी हाय पोटॅशियम असणारे पदार्थ टाळणे गरजेचे असते। डॉक्टर, आता तुम्ही पोटॅशियम बद्दल सांगितलं आहात, त्याबद्दल सविस्तर माहिती सांगू शकता का? नक्कीच। किडनी पेशंटमध्ये पोटॅशियम हे जास्त झाल्यास किंवा कमी झाल्यास त्याचे संभाव्य धोके उद्भवू शकतात। क्रोनिक किडनी डिसीज या आजारामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जर वाढले तर हृदयाचे ठोके हे कमी जास्त होऊ शकतात व पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। याकरिता हाय पोटॅशियम असणारे पदार्थ जसे की संत्री, मोसंबी, नारळ पाणी, केळी, फ्रूट ज्युसेस, व्हेजिटेबल सूप्स हे पदार्थ क्रोनिक किडनी डिसीज असणाऱ्या पेशंटने टाळणे गरजेचे असते। कारण की पोटॅशियमची लेवल जर हाय झाली तर त्या व्यक्तीच्या जीवाला धोका तयार होण्याची शक्यता असते। अशा वेळेस त्या व्यक्तीने
किडनी विकार तज्ज्ञांकडनं योग्य ते मेडिसिन घेणे गरजेचे असते व आहारामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते. डॉक्टर, किडनी पेशंटमध्ये पालेभाजी खाणे योग्य आहे का? पालेभाजी यामध्ये पोटॅशियम आणि युरिक ॲसिडचे प्रमाण हे हाय असते. किडनी पेशंटमध्ये युरिक ॲसिड व पोटॅशियम हे दोघेही हानिकारक असतात. याकरता किडनी पेशंट कुठल्याही प्रकारची हिरवी पालेभाजी ही पाण्यामध्ये उकळून व पिळून मगच खाऊ शकतात. हे केल्याने पेशंटला नको असणारे घटक हे निघून जातात व असणारे घटक तसेच राहतात. अशा पद्धतीने लिचिंग केल्यानंतर किडनी पेशंट हे पालेभाजी खाऊ शकतात. सर, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. किडनीच्या पेशंटनी रक्तवाढीसाठी आहारामध्ये काय घेणं आवश्यक आहे? किडनी विकारामध्ये बऱ्याच पेशंटमध्ये रक्ताचे प्रमाण हे कमी आढळले जाते. अशा व्यक्तींनी ज्या पदार्थांमध्ये लोहाचे म्हणजे आयर्नचे प्रमाण जास्त आहे असे पदार्थ आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. यामध्ये सफरचंद, जॅगरी म्हणजेच गूळ, नाचणी या पदार्थांमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ सेवन करणे जरुरीचे आहे. हे केल्याने त्यांच्या रक्ताचे प्रमाण वाढू शकते. बीट हा पदार्थ बरेच पेशंट विचारतात की आहारामध्ये घेतला पाहिजे की नको. बीट हा पदार्थ जो आहे यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असल्याने हा पदार्थ सेवन केल्याने किडनी पेशंटमध्ये पोटॅशियम वाढून पेशंटच्या जीवाला धोका तयार होऊ शकतो. तसेच यामध्ये शुगरचे प्रमाण देखील जास्त असल्याने डायबिटीजच्या पेशंटला देखील बीट चालत नाही. या कारणास्तव सफरचंद, जॅगरी म्हणजे गूळ, नाचणी ह्या पदार्थांचे सेवन केल्यास किडनी विकाराच्या पेशंटचे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते. किडनीचे पेशंट कुठले फळे खाऊ शकतात? किडनी विकार असणारे पेशंट आपल्या आहारामध्ये सफरचंद, पपई, पेरू, पेर व अननस ही पदार्थ समाविष्ट करू शकतात. या फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे अत्यंत कमी असते. म्हणून किडनी विकार असणारे पेशंट सांगितलेली फळे घेऊ शकतात. सर, एक महत्त्वाचं आहे की आहारातील मीठ आणि किडनीचे विकार यातील काही संबंध आहे का? हो, नक्कीच. आपल्या आहारातील मिठाचे प्रमाण व किडनी विकार यांचा घनिष्ठ संबंध आहे. यामध्ये मिठाचे प्रमाण आपण आहारामध्ये जेवढे कमी ठेवू तेवढे किडनी विकार वाढण्याचे प्रमाण हे कमी असते. कारण आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो व किडनी विकाराची तीव्रता देखील कमी राहू शकते. ज्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण हे जास्त असते जसे की लोणचे, पापड, बेकरी प्रॉडक्ट्स यांचे सेवन किडनी विकार असलेल्या पेशंटने टाळणे गरजेचे असते. मिठाचे प्रमाण आपण जेवढे कमीत कमी ठेवू तेवढे आपल्या किडनी विकाराचे प्रमाण व ब्लड प्रेशरचे प्रमाण हे नियंत्रणात ठेवू शकतो. याकरता मीठ हा पदार्थ शक्य तेवढ्या परीने टाळणे गरजेचे आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं असेल, डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे किडनी विकार नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराचा मोलाचा वाटा आहे. तरी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.